स्त्रीच्या सुखाला तृप्तीचा पूर्ण विराम मातृत्वानेच मिळतो ना. आम्ही मात्र अभागी. हाताशी येता येता सुखाचे ते कवडसे हुलकवण्या देत दूर गेले. फुलं ओतल्यानंतर रित्या उंजळीत त्या फुलांचा सुगंध तरी रेंगाळत राहतो. आमच्या रितेपणाला तोही सुगंध नशिबी नाही. आता तर गाडग्या मडक्यांचा संसार सोडून रयतेच्या सार्वभौम हिताचा संसार आम्ही मांडलाय. आता हीच आमची मुलं. कैसी तमन्नाएं दिल में उमड़ रही है तारा भाई। तेरा पूरा स्वराज ही डूबने को है। कैसे बचेंगे तेरे वारिस? बेऔलाद बना देंगे हम तुझे। जो हाल संभा का हुआ वही हाल अब हम साहू का करने वाले हैं। जिहाद की जो आग हमने लगाई है उस आग में तेरी सारी नस्ल खत्म हो जाएगी। कुछ नहीं बचेगा तारा भाई, कुछ भी नहीं बचेगा। या बया दिसतं राणी साहेबांकडे बाळ. सगुणा, नाही म्हणजे नुसतं ह्यांच्याकडे बाळाला दिलं ते लगेच शांत झालं बघा. मुलगी आहे ना वही? नाव काय हिचं? सगळे लक्ष्मी म्हणतात आहे, पण माझ्या मनातनं मी तिचं नाव तारा ठेवले. राणी साहेबांच्या नावानं. त्यांना मी कधी बघलं नाही, पण आमका माहितीये तारा राणी म्हणजे ईज हा ईज. माझी लेक बी त्यांच्यासारखीच हुक होईल. राणी साहेब म्हणजे राणी साहेबांनी होणारी पोर असंच म्हणायचंय ना तुला? अगं सगुणा, तू आजारी आहेस ना अजून? जा की तिकडे जाऊन आराम कर. जा. ताई, तुम्ही हायसर झोपा, आम्ही ताईसर झोपतो. तुमका काही लागलं तर सांगा. तसं माझ्याकडे तुमका देऊ काही नाही. आणि हा, माझ्या घोवाचं बोलणं मनावर घेऊ नका. नाही हो, मी कशाला मनाला लावून घेते. तुम्ही नका काळजी करू. निजा तुम्ही, मी निजवते ताराला. औषिक खाव गो. एवढं सोनं मिळालं तर महिनाभर नुसती चैनी करायची. काय काम करूक न गो. निवांत झोपा दादांनो. पाहुण्यासनी काय वया काय नग ते बघा. तू नको घोर लावून घेऊ. मी असाय हय. अगो, लक्ष्मी उठली. जा जा. तोंडात लाकूड कोंबते का? का केकडचं या? मेल्या तुझ्या तोंडात शिरा पडलं. अब्बूजान, अब्बूजान, जासूस आया है। कोई खबर है उसके पास? बुलाओ उसे, इजाजत है। क्या खबर है? खबर बहुत ही बुरी है जापना। मुकर्रब के साथ गए हुए सभी सैनिक मारे गए।
थोड़ी फौज जो बिखर गई थी वो वापस आ रही है। और तारा भाई जिंदा है? उसके बारे में कुछ पता नहीं। कोई बात नहीं, हमें पूरा भरोसा है मुकर्रब पे। वो जाएगा, तारा का सर काट कर ले आएगा। मुकर्रब कहाँ है? जी उनके बारे में भी हमें कुछ नहीं पता। नहीं जानते? ठीक है ठीक है, कोई नहीं। आपने इतनी रात गए, मुस्तैद रह के हम तक ये खबर पहुंचाई। इनाम के हकदार हैं आप। जाइए, आप भी जाकर सो जाइए, आराम कीजिए। नींद हराम कर दी कमबख्त ने। आधी अधूरी खबर लाता है। तारा का पता नहीं, मुकर्रब कहाँ है मालूम नहीं। भरोसा ही तोड़ दिया। कितना हसीन ख्वाब देख रहे थे हम। ऐसा नहीं करना चाहिए, किसी के हसीन सपने नहीं तोड़ने चाहिए। और हमें भरोसा है मुकर्रब आएगा, तारा का सर लाएगा। मुकर्रब आएगा, तारा का सर लाएगा। या म्हणजे इथं बसल्या जागी झोपा काढा तुम्ही. का तुम्ही का झोपत नाही का काय? हो धनाजीराव, अहो ही काय झोपायची आहे? बापनी मिटली तरी तलवारीवरची मूठ दिली होत नाही. डोळं झाकून वार करणार, पण तू वरमीच बसणार बघा. हो जाधवराव, अहो रात वैरायची आहे. इथे डोळ्यात तेल घालून पहारा करायला पाहिजे. तिकडे विशू गोमकाला उडालाय. कसला? तो मजनी इथं बसून कळलोय. जागरूक म्हणा. डोळ्यात तेल घालणार नमलाच गडभर तेल वाटतायत. अरे मुद्द्याचं बोला की. अहो येशू दुश्मन गोळा होतोय. रायाजीला त्याचा अंदाज घ्यायला येशी बाहेर पाठवलेला आहे. आता इथं बसून चालायचं नाही आपल्याला. ठीक आहे, राणी साहेब सावध असतीलच. आपण हितनच तयारी निघू. गस्त वाढवाय पाहिजे. होय, त्यासाठी इथनं निघाय हवं. चला चल. हय कशाला आला तुम्ही? अगो तिच्या अंगावरच दागिन तरी बघ. जंगल होईल आपली. जाऊ दे सोड. माका नको अडवू. आणि काय करणार? दागिने हिसकावून दारू पितालास? अगो तुला पण अडीनडीला किडूक मिडूक देतो यातलं. मग मेल्या, तुला तर घो म्हणायची सुद्धा एक लाज वाटती. पाहुणे आहेत ते आपलं, त्यांचं दागिने बरबडतस. चल बाहेर हो. अगो पर माझा जीव गेला तरी तू का असं मी वागू देणार नाही. अगो पर चल चल बाहेर चल. अगो चल म्हणलं ना, चल. कहाँ है मुकर्रम? हैं? कहाँ है हमारा शेर? हैं? हम जानते हैं
हम जानते हैं वो अकेला नहीं आएगा, तारा का सर साथ ले आएगा। हम जानते हैं। अरे, आ गया। अरे जश्न की तैयारी करो, खुशामदीद करो उसका। लेटा हुआ क्यों है? तुम मुगलिया सल्तनत का शेर है तू। हमारा तोहफा कहाँ है? तारा का सर कहाँ है? तूने तारा को मार दिया ना? मार दिया तूने तारा को। हाँ, मराठों की नस्ल को खत्म कर दिया तूने। कहाँ है तारा? कहाँ है तारा? बता, कहाँ है तारा? कहाँ है तारा? कहाँ है तारा? अब्बूजान संभालिए अपने आप को। कहाँ है तारा? अब्बूजान। अक्का दूध घेवा. नको ग माय, लेकराला ठेव तुझ्या. ग एवढ्या गरिबीत ना आमच्यासाठी कशाला कष्ट उचलते? नको. अक्का तू माझ्या झोपडीत इलं, पाहुणी म्हणजेच लक्ष्मी असा. घेवा. औशिक हे बरं आहे. एका दूध घालत माका पाणी पण विचारत नाही. फुकट येतं का दूध? आता राहायला जागा दिला ते उपकार समज. दूध पिते. हिर्या तुका का पोटात दुखतंय? उगा कशाला पिडायला इलस? हो माझी बाय, माझोच घर आहे हो. मी कवा बी येतय. तुला न तुझ्या चेडवाक म्या पोचतय. चलत राह माझ्या झोपडीतून. तू काय काम करत? मीच घर चालवतो. खायचे औषध खाव, बायची जात आणि तोंड वर करून बोलतय. तुला तर बघतायच आज कुठनं येतं इतका अवसान. भोग उलट बोलतोय तू. थांब, तुला आणि तुझ्या चेडवाक सोडतच नाही म्या. सोडा तिला. तू कोण दाब दावणारी? होय हिम्मत तुझी? माझा हात धरलं. पुन्हा असा छछोरेपणा केलास तर मुळापासून हात उकडेन. तू माका बोलती? तुझ्या तर पाहुणी म्हणून इले तू आणि मला अडवण लावत. बायची जात आणि माझा हात धरत. हात सोडून तर दाखव. अक्का मला मारू नगस. गो आहे माझा. मी त्याला काय बी होऊ देणार नाही. पाया पडते. मारायचा असेल तर माका मार. सगुणा हळदाण भय. आव
किती हात चिरून घेतलास का मंजुळा या असल्या नवऱ्यासाठी? कुकवाचा आधार आहे तो अक्का. हाच बाईचा मोठेपणा असतो, पण तो पुरुषालाही कळायला हवा ना. ती स्वतःच घरादाराचा आधार असते, पण त्याला आधार मानते. आणि हा पुरुष बाणगुळासारखा तिच्या आधारावर जगणारा पुरुषार्थाचा टेंभा मिरवतो. कसला पुरुष रे तू? आम्ही फक्त तलवार उपसली तर नेभ्राटासारखा मुटकुळ करून पडलाच खाली. अरे ज्या स्त्रीला बाईची दुबळी जात म्हणून हिणवलंस, तिच्या लेकीला स्त्रीपणाचीच दूषणा दिलीस, त्याच स्त्रीने वाचवलाय तुझा जीव. आज आहे कुठं तुझा पुरुषार्थ? काय झालं राणी साहेब? आम्ही बाहेर असं ऐकलं की तुमची तलवार कोणीतरी रोखली म्हणून. आणि कोणाच्या अंगात एवढी राग आली आहे की मराठी मुलकाच्या वाघिणीच्याच चापड्याला हात घालल. राणी साहेब, अक्का कोण आहे तुम्ही? अजूनही ओळखलं नाही का? मराठी मुलखाची राणी, स्वराज्यासाठी झटणारी रणमर्दिनी तारा राणी साहेब आहेत त्या. राणी साहेब, खै सांगतेस? भाग्य पावलं माझं, देवी घरास आलं माझं. राणी साहेब, माफी असावी, मी तुमका ओळखलं नाही. बाईला कमीपणा देऊन स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करता येत नाही. तो सिद्ध करण्याची धमक आपल्याच मनगटात असायला हवी. बाईला पायातले वाहन समजण्याची मुघली रिवाज आहे. स्वराज्यात स्त्रीची पूजा देव्हाऱ्यात होते. तिचा जन्म कमी लेखू नका. आणि अजूनही मनात तेच मळब असेल ना, तर स्त्रीशी 2 हात करून बघा, स्वतःची अवकात कळेल. राणी साहेब, माझं चूक झालं, माका माफी करा. मोगलाईंच्या फटकाऱ्यानं माझ्या घराचं धुळदान झाली. राग उतू जायचा आणि मग बायलीच्या अंगावर हात टाकायचो. पर काय कळाचं नाही. पर तुम्ही डोलं उघडवलंस. आता पुण्यांदा असून नाही वागूचा. ठीक आहे, पुन्हा अशी तक्रार येऊ नये. राणी साहेब, मगाशी काय सांगाय म्हणून आलो तर ही तर हे रामायण. बर, आपली नाव तयार झाली, निघायला हवं. आम्ही बी तेच म्हणलं. समधी तयारी झाली आणि राणी साहेबांचा पत्त्याच नाही. चला वकूत घालवायला नका. चला. राणी साहेब, माका बी तुमच्या चाकरी घेताल. होय राणी साहेब, मी आपण येते. आपण आमच्या सोबत येणार? राणी साहेब, हावलंय तर वेच कोळे आहेत यो. समुद्राचं, आतल्या मार्गाचं, घळी गर्ताचं, समध्याचं लय ज्ञान आहे त्याला. फक्त दारूमुळे फुकट गेले. अव लाटांच्या हेलकाव्यावरनं नावाचं वजन सांगतोय त्यो. मग तर चला आमच्या सोबत. मात्र धोका असेल. राणी साहेब, जीव उदळला समजा तुमच्यासाठीनं, पर दूर लोटू नका. अहो पण राणी साहेब, संताजीराव, अहो मुघली जाचातून भरकटलेली माणसं आहेत ही. यांच्या हाती काम देऊन आपणच यांना वळणावर आणायला हवं.
आबासाहेबांच्या शिकवणीवर अशीच माणसं जोडत राहू आणि स्वराज्याला नवी संजीवनी देऊ. आई भवानी अशीच पाठीशी उभी राहा.